रामकृष्ण हरी थोड्याच वेळात या ठिकाणी माऊलींचा रिंगण सोहळा रंगणार आहे आणि या रिंगण सोहळ्यात मी पाहतोय की या ठिकाणी आपण पहा की विठ्ठल रुक्माईची सुबक अशी मूर्ती आहे। ही मूर्ती एका मूर्तिकाराने केलेली आहे। वारकऱ्यांना प्रेरणा देणं ही त्याच्या पाठीमागची त्यांची एक प्रेरणा होते। काय सांगाल तुम्ही का ही मूर्ती तयार केली आणि तुमची संकल्पना काय होती? गेले 10-12 दिवस जो माझा वारकरी चालतोय त्याच्या पायाची वेदना माझ्या विठ्ठलाला एक मनामध्ये हे होत होती। त्यामुळे माझ्या आलेल्या थकलेल्या वारकऱ्यांना एक ऊर्जा भेटावी, मी तुझ्या समोर प्रगट झालोय, तो ये माझ्या भेटीसाठी एक असं एक आनंदाने उत्साहानं त्यांच्या मनामध्ये हे व्हावं म्हणून एक मनामध्ये संकल्पना झाली आणि त्यातून ही मूर्ती प्रगट झाली। किती वेळ लागला ही मूर्ती बनवण्यासाठी? मूर्ती बनवण्यासाठी साधारण 4 तास लागले। कोण कोण होतं ही मूर्ती बनवायला तुमच्या सोबत? माझ्यासोबत माझी पत्नी, मुलगी आणि माझ्या गावात मित्रांची आई वगैरे होती। काय सांगाल, तू होती ताई ही मूर्ती बनवायला? हो होते। कसं वाटतंय मूर्ती बनली? खूप छान वाटतंय मला। आणि विठ्ठल आणि रुक्मिणीचे सगळे भक्त हे कितीतरी दिवसानंतर ना आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण विठ्ठलाला कायम इथं बघतोय आणि आपल्या मनात ते मूर्ती असते आणि ती आपण प्रत्यक्षात उतरवतो। माऊली, काय सांगाल, तुम्ही ही मूर्ती बनवली आहे? काय नाही, खूप आनंद वाटतोय मूर्ती आम्ही बनवल्यामुळे, कारण दरवर्षी आम्ही बनवतोय। 6वं वर्ष आहे मूर्ती बनवण्याचं। दरवर्षी वाकरीत बनवतो आम्ही मूर्ती। या ठिकाणी आपण पाहत होतो की सुंदर अशी सुबकशी विठ्ठल मूर्ती या मूर्तिकारांनी बनवली गेली। 6 वर्ष झालं यांची ही अविरत सेवा वारकऱ्यांसाठी चालू आहे। कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, वाखरी, पंढरपूर।